मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती कामशेतच्या दोनही बोगद्यांजवळ मुंबईवरून पुण्याला निघालेल्या I-20 या गाडीचा भयंकर अपघात झालेला आहे। गाडी चालकासह 3 जण जागीच ठार झाले। द्रुतगती महामार्गावरच्या मधोमध असणाऱ्या डिव्हायडरला मध्यरात्री 4च्या सुमारास ही गाडी धडकली आणि हा अपघात झाला। I-20 ही गाडी MH14 DF 5994 ही पिंपरी चिंचवड पासिंग असून अपघातामध्ये ठार झालेले पिंपरी चिंचवडचे रहिवासी आहेत। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। नाझीम, या अपघाताबद्दल काय माहिती कळतेय? प्राजक्ता, मध्यरात्री हा अपघात झालेला आहे। मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर चालकाचा तोल गेल्यामुळे नियंत्रण हल्ल्यामुळे हा अपघात झालेला आहे। मात्र हा भीषण अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। डिवायडरच्या मध्ये बरोबर ही गाडी ज्यावेळेला ठोकरली त्यानंतर गाडीने पलटी घेतली आणि गाडी 2 रस्त्यांच्या मधोमध जाऊन थांबलेली आहे। कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झाल्यामुळे या ठिकाणी वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं दिसून आलं। तिघही पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील आहेत। तिघ एकमेकांचे मित्र आहेत। एक पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे, एक कर्वेनगर या ठिकाणचा कोथरूडचा आहे, तर दुसरा वाजे या ठिकाणचा आहे। तिघही मित्र मुंबईला कामानिमित्त गेले होते। काम संपल्यानंतर घरी परतत असताना मध्यरात्री हा अपघात झालेला आहे। अशा प्रकारचे अनेक अपघात आपण याआधी देखील पाहिलेले आहेत। हा अपघात नेमका कशा कारणाने कोणत्या चुकीने झाला हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी अपघातांचं सत्र जे आहे ते कायम असल्याचं आपणास या अपघातानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं दिसतंय। नाझीम, आपल्या बरोबरच रहा। आणखी एक बातमी येते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरूनच। दुसरीकडे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला कंटेनरने ठोसर दिल्यामुळे अपघात घडलेला आहे। ही बातमी आपल्याला पाहायचीच आहे। मात्र त्याआधी कामशेत बोगद्याजवळ गाडीचा हा भीषण अपघात झालेला आहे, ज्यामध्ये 3 जण जागीच ठार झालेत। अपघातातली मृतांची नावं काय आहेत ती आपण जाणून घेतोय। अमित सोले भावीकर 29 वर्षांचा हा तरुण आहे, यमुनानगर निगडी इथे राहणार आहे। संतोष उडवंत 38 वर्षाचे आहेत, कर्वेनगर इथले राहणार आहेत। तिघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे राहत आहेत। शरद कृष्णराव पवार 35 वर्षांचे, वारजे माळवाडी इथे ते राहणारे आहेत आणि या सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे।